नमस्कार. सध्याच्या आधुनिक जगात आपले आयुष्य धावपळीचे आणि ताणतणावाचे असल्यामुळे तब्येत आणि आहारातील पोषण मूल्य या महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होते. याचे दूरगामी परिणाम भोगण्यापेक्षा आपण वेळेतच सतर्क होऊन या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत का बरं घेऊ नये? आज आपल्याकडे या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या श्रद्धा राजवाडे या त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. श्रद्धाताई यांनी झुऑलॉजीमध्ये पदवी संपादन केली असून डायटेटिक्स अँड न्यूट्रिशन या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणसुद्धा घेतले आहे. श्रद्धाताईंनी शिक्षण क्षेत्रात खूप काम केलेलं आहे. त्यांनी अध्यापन करत असतानाच गरवारे महाविद्यालयाच्या झुऑलॉजी विभागात मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज याची जबाबदारी देखील घेतली आहे. लाईफस्टाईल मॅनेजमेंट अँड डाएट सोल्युशन्स ऑन सब्जेक्ट्स लाईक स्ट्रेस अँड न्यूट्रिशनल मॅनेजमेंट, योगा, मिथ्स अँड वेट मॅनेजमेंट, women's health, PMS, kitchen and food pharmacy, nutrition and methods of cooking, food for beauty and brains, mood and food connections, etc. या विषयांमध्ये श्रद्धाताई कॉर्पोरेट लेक्चर्स व सेमिनार्स घेतात. विविध शाळांमधून त्या विद्यार्थी व पालकांसाठी स्पेशल न्यूट्रिशन सेशन्स घेतात, ज्यातून त्या हेल्दी ईटिंग हॅबिट्स, बिल्डिंग इम्युनिटी, अचीविंग ग्रोथ पॅरामीटर्स अँड जनरल वेलबिंग या विषयांवर जागरूकता निर्माण करतात. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी गायत्री मंत्र प्रोजेक्टसुद्धा राबवला आहे. अन्न व आहार या आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांबद्दल श्रद्धाताईंचा एकात्मिक आणि समग्र दृष्टिकोन त्यांना या क्षेत्रात सफलता मिळवून देत आहे. एखादी समस्या उद्भवल्यानंतर त्यावर उपचार घेण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्यपूर्ण जीवनशैली व वर्तणुकीतील सकारात्मक बदल या गोष्टींवर श्रद्धाताई जास्त भर देतात. त्या आज आपल्याला त्यांचे अनुभव सांगतील आणि या क्षेत्रातील शिक्षण आणि संधी तसेच या क्षेत्रात येण्याचे फायदे व तोटे यांवर आपल्याशी सविस्तर चर्चा करतील. बोलूया श्रद्धा राजवाडे यांच्याशी. मी म्हणेन आहारशास्त्र किंवा ज्याला मॉडर्न डायटेटिक्स म्हणतात, ते तसं नवीन शास्त्र आहे. इट इज अ रायझिंग स्टार असं म्हणता येईल. उगवतीचं शास्त्र आहे. कारण हिस्टॉरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघायला गेलं तर साधारण 20व्या शतकातली पहिली एक 20 ते 30 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक मिनरल असेल किंवा विटॅमिन असेल ह्याबद्दलची माहिती आणि संशोधन याला सुरुवात झाली. त्यामुळे 20व्या शतकाच्या सुरुवातीला खऱ्या अर्थाने मॉडर्न डायटेटिक्सची सुरुवात झाली, मुहूर्तमेढ झाली असं म्हणता येईल. त्यानंतर अनेक रिसर्च स्टडीज झाले आणि माणसाला हळूहळू आहाराचं महत्त्व हे कळायला लागलं. त्या दृष्टीने गेली 10 वर्ष ही महत्त्वाची होती. प्री आणि पोस्ट करोना ह्याही 2 टप्पे होते, ज्याच्यामध्ये आहारशास्त्राला खूप जास्ती चांगल्या पद्धतीने जगामध्ये अवेअरनेस या दृष्टीने आहारशास्त्राचं महत्त्व गेल्या 10 वर्षात खूप चांगल्या पद्धतीने पुढे आलेलं आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं हा रायझिंग स्टार आहे, हा उगवतीचा सूर्य आहे. त्यामुळे आहारतज्ज्ञ हे करिअर म्हणून ह्याच्या पुढचा स्कोप खूप चांगला असणार आहे. भारतातल्या शिक्षण पद्धतीप्रमाणे सुरुवातीला 10वीचं शिक्षण, त्याच्यानंतर 12वीचं शक्यतोवर शास्त्र शाखेमधलं शिक्षण असावं लागतं. त्याच्यानंतर आपण बॅचलर्सची डिग्री करू शकतो. न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स किंवा न्यूट्रिशन अँड फूड अँड टेक्नॉलॉजी या पद्धतीच्या BSc बॅचलर्सच्या डिग्री अवेलेबल आहेत. अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये अवेलेबल आहेत आणि अनेक कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजशी अफिलिएटेड कॉलेजेसमध्ये भारतभर अवेलेबल आहेत. त्यानंतरचा नेहमीचा मार्ग म्हणजे BSc नंतर MSc करणं किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स अँड न्यूट्रिशन करणं. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स अँड न्यूट्रिशन हा जास्ती डाएट थेरपीवर, म्हणजे तुम्ही न्यूट्रिशनची प्रॅक्टिस करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या आजारांवर तुम्हाला डाएट कसं द्यायचं हे कळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्हाला जर का न्यूट्रिशन म्हणजे आहारशास्त्र किंवा पोषणशास्त्राच्या दृष्टीने ॲकॅडेमिक्समध्ये काही काम करायचं असेल किंवा रिसर्चमध्ये काही काम करायचं असेल तर त्या दृष्टीने पुढे MSc in Nutrition and Dietetics, MSc in Clinical Nutrition, MSc in Sports Nutrition, MSc in Food Science and Technology याच्यामध्ये तुम्ही MSc पुढे करू शकता.
एक महत्त्वाची परीक्षा देता येते ॲज अ डायटिशियन म्हणून. इंडियन डायटेटिक असोसिएशनच्या वतीने रजिस्ट्रेशनची एक एक्झाम घेतली जाते. जसं डॉक्टरसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन ज्या पद्धतीने रजिस्ट्रेशनची एक्झाम घेऊन त्यांना रजिस्ट्रेशनचा एक नंबर मिळतो प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा वकिलांना सनद मिळते, त्या पद्धतीने इंडियन डायटेटिक असोसिएशनची रजिस्ट्रेशनची परीक्षा दिल्यानंतर डायटिशियन्सना रजिस्टर्ड डायटिशियन्स म्हणून काम करता येतं. ह्या दृष्टीने स्वतःची प्रॅक्टिस सेटअप करणे किंवा हॉस्पिटल्समध्ये डायटिशियन म्हणून काम करण्याच्या दृष्टीने ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर MSc झाल्यानंतर तुम्ही PhD किंवा रिसर्चही करू शकता ह्या फील्डमध्ये. BScचा जनरली कालावधी 3 वर्षाचा असतो. त्याच्यानंतर MSc असेल तर 2 वर्षाची MSc असते किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल तर तो 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असतो आणि त्याच्याबरोबर 6 महिन्याची इंटर्नशिप असते. आणि त्याच्यानंतर PhDला जो लागतो 3 ते 5 वर्षाचा कालावधी, त्याप्रमाणे तो कालावधी असतो. सो ऑन ॲन ॲव्हरेज तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन जर का न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स या फील्डमध्ये काम करायचं असेल तर किमान 3 वर्ष आणि कमाल 5 ते 7-8 वर्ष 10 वर्ष इथपर्यंत तुम्हाला शिकायला लागू शकतं. भारताच्या सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये BSc आणि MSc लेवलचं शिक्षण हे अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर SNDT विमेन्स युनिव्हर्सिटी किंवा मुंबईमध्ये निर्मला निकेतन, पुण्यामध्ये सिम्बायोसिस स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्यामध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहेत. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण हे कोर्सेस अवेलेबल आहेत. हे महाराष्ट्राबद्दल. पण महाराष्ट्राबाहेरही अनेक स्टेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूट आहेत ज्याच्यामध्ये BSc, MSc आणि PhD हे कोर्स फॉलो करू शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर निर्मला निकेतन मुंबई, SNDTच्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स पुण्यातल्या, मुंबईच्या, नंतर NIN हैदराबाद झालं, वेलोरमध्ये झालं किंवा अहमदाबादमध्ये, चंदीगडमध्ये, कोलकातामध्ये अशा अनेक युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये हे कोर्सेस करता येऊ शकतात. संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर जशी नीट किंवा CET आपल्याकडे इतर काही विषयांच्या शिक्षणासाठी असते, तशी डायटेटिक्स आणि न्यूट्रिशनच्या फील्डमध्ये एक परीक्षा नाही आहे की जी सगळीकडे लागू करता येईल. पण अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा स्वतः इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांची ही प्रवेश परीक्षा असते. त्या प्रवेश परीक्षेनंतर काही वेळेला मुलाखती पण असतात आणि त्या मुलाखती आणि एंट्रन्स टेस्ट या दोन्हीच्या समन्वयातनं ते आपली स्टुडंटची लिस्ट हे जाहीर करतात. साधारणपणे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी इतर क्षेत्रांसाठी लागणारी जेवढं शुल्क असतं ॲव्हरेज त्याच सरासरी तेवढंच शुल्क ह्याही कोर्सेसचं असतं. परंतु तुम्ही खाजगी शिक्षण संस्थांतून ह्या प्रकारचं शिक्षण घेतलं तर तिथे थोडीशी फी, प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे थोडी फी जास्ती असण्याची शक्यता आहे. स्वयंरोजगाराच्या नवीन वाटा उपलब्ध करून देण्यासाठी जनमानसातल्या अनेक जणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्र सरकार सध्या काही उपक्रम राबवते आहे. त्याच्या खाली अनेक असे 3 महिन्याचे, 6 महिन्याचे, 1 वर्षाचे असे छोटे अभ्यासक्रम त्यांनी चालू केलेले आहेत ज्याच्यामध्ये आहाराबद्दल किंवा फिटनेसबद्दल, स्वास्थ्याबद्दल काही पद्धतीने अनेक लोकांना शिकवता येईल. असा प्रकारचा एखादा छोटा कोर्स करून 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा, इवन वर्षाचा कोर्स केल्यानंतर सामान्य जनतेमध्ये आरोग्याबद्दलची किंवा आहाराबद्दलची चांगल्या पद्धतीने माहिती देण्याचं काम करता येऊ शकतं. पण आहार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा पोषण तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी किमान 3 ते 5 वर्षाचं शिक्षण ह्या क्षेत्रातलं आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. हे छोटे कोर्सेस करून तुम्ही जनमानसामध्ये आहाराबद्दल, स्वास्थ्याबद्दल, फिटनेसबद्दल तुम्ही जनजागरण करू शकता आणि त्याच्यासाठी हे कोर्सेस इम्पॉर्टंट आहेत असं मला वाटतं. कुठल्याही क्षेत्रात जेव्हा तुम्ही काम करता त्याच्यासाठी 3 कोर कॉम्पिटन्सीज लागतात आपण म्हणू. एक नॉलेज, एक स्किल्स आणि एक ॲटिट्यूड. त्याचप्रमाणे आहारशास्त्र ह्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सुद्धा नॉलेज, स्किल्स आणि ॲटिट्यूड ह्या 3 कोर कॉम्पिटन्सीज लागतात. एक बघूया.
पहिलं म्हणलं तर नॉलेज. आहार तज्ज्ञ म्हणून काम करणार असाल तर तुमच्या विषयाचं समग्र आणि सखोल ज्ञान असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही सपोज कानाला काही झालं म्हणून गेलात आणि डॉक्टर म्हणला नाही सॉरी मी कान ऑप्शनला टाकला होता अभ्यास करताना, असं चालत नाही. तसंच आहाराच्या बाबतीत आहे. तुम्ही एखाद्या स्पेसिफिक आजारासाठी एखाद्या आहार तज्ज्ञाकडे गेलात काही त्याच्या मागचं उत्तर शोधण्यासाठी, तर डायटिशियन असं म्हणू शकत नाही की अरे सॉरी मी हा विषय किंवा हा आजार ऑप्शनला टाकला होता. त्यामुळे तुमच्या विषयाचं अतिशय सखोल ज्ञान असणं आणि अतिशय समग्र ज्ञान असणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबरीनं काही पेरिफेरल नॉलेज असायला लागतं. जसं की मी नुसतंच डाळ तांदूळ खा असं सांगितलं तर चालणार नाही. मला थोडंसं कुकरीचं किंवा पाकशास्त्राचं ज्ञान असायला लागतं. आजूबाजूला न्यूट्रिशन ह्या विषयामध्ये किंवा आहारशास्त्र ह्या विषयामध्ये घडणारा जो रिसर्च असतो, जे संशोधन असतं, नवीन नवीन येणारं संशोधन असतं, त्याबद्दल माहिती आवश्यक असते. ती सतत अपडेट करत राहणं हे आवश्यक असतं. ह्या क्षेत्रामध्ये नवीन काय काय होतं आहे, नवीन काय काय घडतं आहे याबद्दलची सतत माहिती असणं हे महत्त्वाचं असतं. आणि नॉलेज गेनिंगचा किंवा तुमच्या विषयाबद्दलच्या तुमच्या नॉलेजचा एक खूप महत्त्वाचा भाग हा तुमचा अनुभव असतो. ह्या क्षेत्रामधला अनुभव हाही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो एखाद्याला आहार तज्ज्ञ म्हणून मदत करताना. आपण कोर कॉम्पिटन्सीजबद्दल बोलत होतो. त्याचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे ही कौशल्य, तुमच्यामध्ये असणारी टॅलेंट्स. तर 2 पद्धतीनं न्यूट्रिशनिस्ट किंवा आहार तज्ज्ञ हे काम करू शकतात. एक तर स्वतःची प्रॅक्टिस असणं किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणं आणि लोकांना आहार देणं. ह्या दोन्ही गोष्टींसाठी काही वेगवेगळ्या प्रतिभा तुमच्यामध्ये असणं किंवा काही वेगवेगळी कौशल्य असणं हे महत्त्वाचं असतं. तुम्ही एखाद्या टीमचा भाग म्हणून एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असाल तर क्लायंटची इन्फॉर्मेशन नीट ठेवता येणं, इंटरपर्सनल व्यक्तिगत संबंध एकमेकांशी त्या संस्थेमधल्या सर्वांशी ठेवता येणं हे इम्पॉर्टंट असतं. कम्युनिकेशन स्किल्स किंवा संभाषण कौशल्य किंवा संवाद साधण्याचं कौशल्य हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही नीट रेकॉर्ड्स मेंटेन ठेवणं तुमच्या क्लायंट्सचे आणि तुमच्या टीमसाठी जे रिक्वायर्ड असतात ते महत्त्वाचं असतं. प्रभावीपणे माहिती समोरच्याला सांगण्याची आणि त्यांना पटवून देण्यासाठी संभाषण कौशल्य हेही महत्त्वाचं असतं. त्यानंतर समाजामधल्या अनेक स्तरांमधल्या लोकांशी तुम्हाला संवाद साधावा लागतो. त्यामुळे समोरच्याला आपल्यामध्ये सामावून घेणं, आपला विचार समोरच्याला नीटपणे सांगता येणं आणि त्याच्या काही डायव्हर्सिटीज किंवा काही वेगळेपणा असेल तर तो चांगल्या पद्धतीने सामावून घेता येऊन त्याच्यावर उत्तर शोधून सांगणं किंवा त्याला उत्तर सापडण्यासाठी मदत करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तिसरी सर्वात महत्त्वाची कोर कॉम्पिटन्सी म्हणता येईल की तुम्हाला त्या एका प्रोफेशनसाठी असणारा जो ॲटिट्यूड असतो किंवा तुम्हाला जी मनोवृत्ती असावी लागते ती असणं आहार तज्ज्ञ होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातला एक महत्त्वाचा भाग मला असा वाटतो की स्वतःच्या फील्डबद्दल अतिशय प्रामाणिक असणं आणि स्पष्ट वक्तेपणा असणं हे खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला एखादा क्लायंटच्या समोर तुम्ही त्यांच्यासाठी आहाराच्या मार्गातून त्यांच्यासाठी सोल्युशन्स त्यांना देत असता, त्या दृष्टीने त्यांच्या आजाराच्याबद्दल त्यांच्या आहाराच्याबद्दल हे तुम्ही स्पष्ट असणं आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देणं हे खूप महत्त्वाचं असतं. अजून एक महत्त्वाचं ॲटिट्यूडचा भाग म्हणता येईल की मनापासनं एखाद्याला मदत करण्याची वृत्ती असावी लागते. ही वृत्ती असेल तरच तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काही बदल घडवू शकता. मनापासनं एखाद्याला मदत करण्याची वृत्ती हा खूप महत्त्वाचा भाग ठरतो या पद्धतीचं करिअर करण्यासाठी. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे रिझल्ट ओरिएंटेशन किंवा जे परिणाम अपेक्षित आहेत त्याबद्दल तुम्ही अभिमुख असणं, कंटिन्युअसली त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देता येणं ही एक महत्त्वाची ॲटिट्यूड आहे असं मला वाटतं. बरेच वेळेला ह्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये काम करताना असं जाणवतं की अनेक लोकांची तुमच्याकडनं काही अपेक्षा असते.
की काही स्वास्थ्याच्या संदर्भातले किंवा काही वजनाच्या संदर्भातले किंवा असे त्यांचं गोल सेटिंग असतं की मला इतके किलो वजन कमी करायचं आहे किंवा ह्या वेळामध्ये मला हे अचीव करायचं आहे, असे त्यांचे काही निकष असतात. त्या निकषांना त्यांना मदत करता येणं साध्य होण्यासाठी हे तुम्ही परिणामांच्या बद्दल किती अभिमुखता तुमची आहे ह्याच्यावर डिपेंडंट असतं. आणि परिणामांच्या बाबतीतली तुमची अभिमुखता हा एक खूप महत्त्वाची मनोवृत्ती किंवा ही एक खूप महत्त्वाची ट्रेट आहे असं मला वाटतं. अजून एक महत्त्वाचा दृष्टिकोन ह्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी म्हणजे समोरच्याबद्दल असणारा आदर आणि समोरच्याबद्दल असणारी सहानुभूती. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही समोरच्याबद्दल तुमच्या मनात आदर असेल तर तुम्ही नॉन जजमेंटल राहून कुठलाही निपक्षपाती तुम्ही त्यांना सोल्युशन देऊ शकता. आणि सहानुभूती असणं, समोरच्याची बाजू समजूतदारपणे आकलन करून त्याच्यावर त्यांना आहाराच्या द्वारे उत्तर देणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आदर आणि सहानुभूती या 2 गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. आहारतज्ञ म्हणून स्वतःची इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करता येते, जिथे स्वतःच्या क्लिनिकल सेटअपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आजारांसाठी लोकांना आहाराच्या बाबत सल्ला देता येतो. वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या टीमबरोबर डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर फिजिओथेरपिस्ट ह्या टीमबरोबर आहारतज्ञ हा एक महत्त्वाचा भाग असतो ट्रीटमेंटचा, उपचाराचा. आणि त्या टीमचा भाग म्हणून तुम्हाला विविध हॉस्पिटल्समध्ये काम करता येतं. आहारतज्ञ झाल्यानंतर फूड टेक्नॉलॉजी ह्या विषयामध्येही तुम्हाला काम करता येऊ शकतं. एकंदरीत स्वास्थ्याबद्दल किंवा फिटनेसबद्दल जनजागृती किंवा फिटनेस किंवा स्पोर्ट्स ह्या दृष्टीने जनमानसात अवेअरनेस निर्माण करण्याचे जे उपक्रम असतात त्याच्यामध्येही तुम्ही हेल्थ कोच म्हणून काम करू शकता. अनेक स्पर्धात्मक खेळांची कामगिरी चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी विविध प्रकारचा डाएट किंवा आहार दिला जातो किंवा आजकाल अनेक स्पर्धात्मक खेळांसाठी ही जागरूकता निर्माण झाली आहे की आहारतज्ञांचा सल्ला हा घेतला जातो. तर अशा एखाद्या टीमसाठी किंवा अशा एखाद्या ॲथलीटसाठी आहारतज्ञ म्हणूनही तुम्ही काम करू शकता. अन्न आणि खाद्य ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, जसं नेस्ले असेल, रॅनबॅक्सी असेल, कोकोकोला असेल, पतंजली, गोदरेज फूड्स. अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या आहेत त्यासुद्धा आहारतज्ञांना आजकाल त्यांच्या टीम्समध्ये नोकरी देतात. भारतामध्ये BSc आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा न्यूट्रिशन इन डायटेटिक्स केल्यानंतर भारताच्या बाहेर शिक्षणाच्या संधी आहेत. USA, UK ह्या देशामध्ये पर्टिक्युलरली न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स मेडिकल अप्रोच हा जास्ती महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्येही काही संधी उपलब्ध आहेत. UKमध्येही काही संधी उपलब्ध आहेत. काही ठिकाणचे कोर्सेस हे स्पोर्ट्स ओरिएंटेड आणि स्पोर्ट्स अप्रोच असणारेही असतात. जेव्हा तुम्ही शिक्षणासाठी बाहेर जाता UK, ऑस्ट्रेलिया, USA या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप्स त्या युनिव्हर्सिटीजमध्ये वेगळ्या मिळू शकतात. त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स पण वेगळ्या असतात आणि तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे, तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला तिथे स्कॉलरशिप्सचीही संधी असते. आहारतज्ञ म्हणून काम करताना तुम्ही आयदर स्वतःची प्रॅक्टिस सेटअप करू शकता किंवा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या टीमचा भाग म्हणून काम करू शकता. दोन्ही गोष्टीचे फायदे आणि तोटे आहेत. तुम्ही जर का स्वतःची प्रॅक्टिस सेटअप करणार असाल तर स्वतःच्या आंतरिक शक्तीवर काही गोष्टी करायला लागतात. दररोज उठून स्वतःची प्रॅक्टिस सेटअप करण्याचे कष्ट घ्यावे लागतात, जे कुठलाही धंदा चालू करताना ते आवश्यक असतात, तेच तुम्हालाही करावे लागतात. ह्याच्यामध्ये दर महिन्याला मिळणारा जो तुमचं उत्पन्न असतं हे व्हेरी होऊ शकतं किंवा त्याच्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे स्वतःचा धंदा बसवण्यासाठी, स्वतःचा जम बसवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते सगळे आहारतज्ञांना करावे लागतात. याच्यापेक्षा तुम्ही एका टीमचा, हॉस्पिटलचा किंवा एखाद्या मेडिकल टीमचा भाग म्हणून काम करत असाल तर तुम्हाला
दर महिन्याला येणारं उत्पन्न हे त्या दृष्टीने ॲव्हरेज किंवा त्या दृष्टीने सलग येत राहणारं उत्पन्न राहतं. सो इतर कुठल्याही क्षेत्रात काम करण्यासारखंच आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये सगळ्या जगाने करोना ह्या एका खूप मोठ्या आजाराचा सामना केला. ह्या आजाराच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी नवीन होत्या आणि आपण प्रत्येकजण नवीन नवीन आव्हानांना दररोजच सामोरे जात होतो. रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा ह्या आजारापासून लांब राहण्यासाठी काय करणं हे जेव्हा जेव्हा समोर येत गेलं त्या वेळेला सगळीकडे हे जाणवत गेलं की जीवनशैलीमध्ये घडवून आणणारा बदल आणि त्यातल्या त्यात आहारामध्ये आपण अंतर्भूत केलेल्या गोष्टी ह्या करोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ठरल्या. मग ते तुम्ही काढे घ्या किंवा विटॅमिन्स घ्या किंवा मिनरल्स घ्या. ज्या वेळेला ह्या आजाराशी फाईट करण्यासाठी या आजाराचा प्रतिकार करण्यासाठी कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल नव्हती त्यावेळेला उत्तम जीवनशैली आणि उत्तम आहारानेच आपल्या सर्वांना साथ दिली आहे. मला वाटतं करोनाने आपल्याला अजून एक गोष्ट दिली ते म्हणजे तुमची जीवनशैली आणि आहार हे तुमच्या रेग्युलर चांगल्या जगण्यासाठी स्वस्थ वृत्तासाठी किती महत्त्वाचं आहे हे ह्या करोनाच्या काळाने आपल्याला दाखवून दिलं. मला वाटतं म्हणूनच यानंतर येणारा काळ हा आहार तज्ज्ञांसाठी आणि शास्त्रामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांसाठी उगवतीचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे आणि शिकण्यासारखं तर आहेच आणि संशोधन करण्यासारखंही आहे. काही कंपनी आहेत जे तंत्रज्ञानाचा वापर करून आहार तज्ज्ञांना त्यांची प्रॅक्टिस सेटअप करण्याच्या दृष्टीने काही नवीन सॉफ्टवेअर्स अवेलेबल आता करून देऊ इच्छितात. ह्या टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत तुमच्या क्लायंट्सची किंवा पेशंटची सर्व माहिती त्यांचे रिपोर्ट्स योग्य प्रकारे संकलित करणं त्यांच्या आजाराचा किंवा तुम्ही सांगितलेल्या आहाराचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय ह्याच्या योग्य पद्धतीने अभ्यासू पद्धतीने त्याचा आराखडा निर्माण करता येणं आणि तो तुम्हाला एका दृष्टिक्षेपात मिळणं अशा पद्धतीची काही सॉफ्टवेअर्स आता डेव्हलप होत आहेत. त्यांचा पुढे या क्षेत्रातल्या तुमच्या करिअरसाठी खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना आहारशास्त्रामध्ये किंवा पोषणशास्त्रामध्ये त्यांचं करिअर करायचं आहे ह्या सर्वांना मी ह्या व्हिडिओद्वारे मनापासून शुभेच्छा देते आणि तुमच्या करिअरसाठी माझ्या शुभेच्छा. तुम्हाला खूप खूप वर्ष उपयोगी पडाव्या अशी देवाजवळ प्रार्थना करते. सारांश. शैक्षणिक मार्ग 12वी शास्त्र विषय, त्यानंतर BSc क्लिनिकल न्यूट्रिशन किंवा न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स किंवा फूड सेफ्टी अँड न्यूट्रिशन किंवा स्पोर्ट्स न्यूट्रिशन, MSc क्लिनिकल न्यूट्रिशन किंवा स्पोर्ट्स न्यूट्रिशन, PhD PG डिप्लोमा इन डाएट थेरपी किंवा डायटेटिक्स अँड न्यूट्रिशन. स्वतःची प्रॅक्टिस करण्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर. हे कोर्सेस भारतभरातील विविध युनिव्हर्सिटीजमध्ये उपलब्ध. युनिव्हर्सिटी अथवा महाविद्यालयांचे स्वतःचे निकष अथवा प्रवेश परीक्षा. राष्ट्रीय पातळीवरची एकही परीक्षा नाही. इंडियन डायटेटिक असोसिएशनकडून घेतली जाणारी रजिस्टर्ड डायटिशियन RD ही परीक्षा महत्त्वाची. या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारमार्फत चालवले जाणारे अनेक छोटे अभ्यासक्रम म्हणजेच कोर्सेस उपलब्ध आहेत. अशा अभ्यासक्रमांचा जनमानसात आहार आणि स्वास्थ्य याविषयी जागरूकता निर्माण करण्यास उपयोग. परदेशातही अनेक शिक्षण संधी उपलब्ध. MS किंवा PhD. विद्यार्थ्यांचे गुण आणि योग्यतेनुसार शिष्यवृत्ती देखील उपलब्ध. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असलेले मूलभूत गुण, विषयांचे सखोल आणि समग्र ज्ञान, नवीन संशोधनानुसार ज्ञानाचे अपडेशन, संभाषण कौशल्य, वैयक्तिक नातेसंबंध जपण्याचे ज्ञान, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रामाणिकपणा, मनापासून मदत करण्याची वृत्ती, परिणामाभिमुखता, रिझल्ट ओरिएंटेड, इतरांबद्दल आदर व निपक्षपातीपणा, सहानुभूती,
आहारतज्ज्ञ म्हणून करिअरचे विविध मार्ग, स्वतःची प्रॅक्टिस, रुग्णालये आणि इतर वैद्यकीय संस्थांसोबत काम, व्यायामशाळा म्हणजेच जिम्स, एखाद्या खेळाडूसोबत अथवा संघासोबत काम करणे, युनिसेफ, WHO अशा संस्थांसोबत काम, हेल्थ कोचिंग, खाजगी किंवा शासकीय संस्थांसोबत, अन्न आणि खाद्य कंपन्यांसोबत काम. गेल्या 10 वर्षातील बदल. कोरोनानंतर आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ यांचे महत्त्व वाढले, म्हणून अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर्सचा वापर.